तमिळनाडूमध्ये तर पोहोचलो होतो, पण इथे फिरायचं कुठे हा प्रश्न माझ्या समोर येताच मी तिथल्या लोकल लोकांकडून सजेशन घेतले आणि निघालो यरकाड फिरायला. सुरुवात केली यरकाड लेक पासनं आणि इथे 200 रुपये देऊन ही बोटिंग केली, ज्यात सुंदर नजारे अनुभवले. वातावरण एकदम थंड असल्याने बोटिंग होताच गरमागरम भज्यांचा आनंद घेतला. पोट शांत झालं तसं मी निघालो आणि येऊन पोहोचलो यरकाड मधल्या या हिडन लोकेशनवर, ज्याचं नाव होतं पाईन ट्री फॉरेस्ट. इथे छान फोटो काढून झाले तसे माझी सवारी निघाली किल्लीूर वॉटरफॉलच्या दिशेने. इथे पोहोचायला 45 मिनिटाचा ट्रेक करावा लागतो आणि जाताना तर मी खूप एक्साइटेड होतो, पण वॉटरफॉलला वॉटर नसलेलं बघून माझी एक्साइटमेंट फेल गेली. तिथून वर आलो आणि निघालो इथल्या फेमस पगोडा व्ह्यू पॉइंट वर. इथे सनसेट बघायला आलो होतो, पण सूर्यदेवता आमच्यावर रागावले असल्याने आम्हाला त्यांचं दर्शनच झालं नाही. मग काय मस्तपैकी इथे चहाचा आनंद घेतला आणि निघालो रूमच्या दिशेने. रूम वर जाऊन थोडा आराम केला आणि रात्री गुगलने सुचवल्यानुसार इथल्या फेमस बिर्याणी लोकेशन वर आलो. इथे पेट पूजा केली आणि थकलेल्या मनाला आणि पोटाला आराम दिला. भेटूया आपण पुढच्या भागात. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका.